हे आहे DS न्यूज नेटवर्क. आपण पाहत आहात आपली बातमी आपला आवाज. नमस्कार, आपण पाहताय DS न्यूज. मी दिनकर शिंदे. माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, रुकणार नाही, थकणार नाही, कोणासमोर झुकणार नाही, हे अगदी कणखरपणे महाराष्ट्राला आणि देशाला सांगणारा एकमेव नेता बीड जिल्ह्यामध्ये होऊन गेला आणि तो म्हणजे दिवंगत गोपीनाथराव मुंडे साहेब. आज मुंडे साहेबांचा 9वा स्मृती दिन आहे. गोपीनाथगड या ठिकाणी मुंडे साहेबांचा स्मरणार्थ आज मोठा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष होतं. एवढंच काय, दिल्ली शहराचं सुद्धा महाराष्ट्राकडं आणि विशेषतः परळीकडे लक्ष होतं. कारण होतं की गोपीनाथराव मुंडे यांचा वारसा चालवणाऱ्या महाराष्ट्राच्या आणि भाजपाच्या नेत्या असलेल्या पंकजाताई मुंडे काय बोलतात याकडे. कारण पंकजाताई मुंडेंच्या मनामध्ये आज खदखद आहे आणि ही गेल्या 4 वर्षापासून ती खदखद संपूर्ण महाराष्ट्र अनुभवतो आहे, पाहतो आहे. आणि ती खदखद स्वतः पंकजाताईंच्या वेगवेगळ्या भाषणामधून वेगवेगळ्या संवाद साधताना ती बाहेर पडताना आम्ही पाहिलेलं आहे. आज परळी या ठिकाणी गोपीनाथ गडावर मोठा कार्यक्रम झाला. या ठिकाणी विशेष म्हणजे मुंडे साहेबांचे जुने सहकारी आणि आता भाजपामधून राष्ट्रवादीमध्ये गेलेले राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांची विशेष उपस्थिती या कार्यक्रमाला होती. या कार्यक्रमामध्ये पंकजाताई मुंडे काय बोलतात याकडे संपूर्ण लक्ष लागलं होतं. कारण त्याचं कारणही गेल्या 5-6 दिवसापासून वेगवेगळं घडत आहे. अहिल्याबाई होळकर यांची जयंती दरवर्षी चौंडी या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी होते. याही वर्षी मोठ्या उत्साहात त्या ठिकाणी साजरी झाली. परंतु या चौंडीच्या अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, त्यासोबतच उपमुख्यमंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते. या दोघांनी या चौंडी या ठिकाणी जाऊन आमदार राम शिंदे आणि आमदार पडळकर यांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी हा जयंती उत्सव साजरा केला. हे एकीकडे होत असताना या बीड जिल्ह्याच्या भूमिपुत्र असलेल्या पंकजाताई मुंडे आणि महाराष्ट्राच्या भाजपचं नेतृत्व करत असलेल्या पंकजाताई मुंडे या कोठे आहेत हा प्रश्न पडण्या अगोदरच पंकजाताई मुंडे यांनी दिल्ली या ठिकाणी जाऊन महादेव जानकर जे राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये दिल्ली या ठिकाणी अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे आणि भारतीय जनता पार्टीचे देशाचे नेते असलेले नितीन गडकरी हे स्वतः उपस्थित होते. म्हणजे अहिल्यादेवी होळकर यांची जयंती 2 ठिकाणी साजरी झाली. एक म्हणजे चौंडी आणि दुसरं म्हणजे दिल्ली या ठिकाणी. दिल्ली या ठिकाणी पंकजाताई बोलताना त्यांनी स्पष्टपणे सांगितलं, त्या ठिकाणी त्यांनी महादेव जानकर हे माझे बंधू आहेत, हे माझे भाऊ आहेत, मी त्यांच्या सोबत आहे, ते माझ्या सोबत आहेत. ही भूमिका मांडत असताना राजकारणात काही होऊ शकतं, माझं काय नुकसान होईल, मी उद्या जर वेळ आली तर ऊस तोडायला हातात कोयता घेईल आणि महादेव जानकर हे पुन्हा मेंढ्या सांभाळायला जातील, असं वक्तव्य त्या ठिकाणी केलं. आणि यासोबतच मी भाजपची आहे, भाजप थोडीच माझा आहे, असं खळबळजनक वक्तव्य केलं. या वक्तव्यानं गेल्या 4 दिवसापासून वातावरण हे चांगलं तापलेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये परळी या ठिकाणी गोपीनाथ गडावर स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांचा स्मरण दिन त्या ठिकाणी साजरा होत असताना पंकजाताई काय बोलतात याकडे त्यामुळे लक्ष लागलं होतं. नेहमीप्रमाणे सळसळणारं रक्त आणि बंडखोर वृत्ती असलेल्या पंकजाताई मुंडे, बंडखोर वृत्ती या अर्थानं म्हणतो की ज्या चळवळीमध्ये आणि बंडाची भूमिका घेऊन गोपीनाथराव मुंडे यांनी आजपर्यंत आपलं राजकारण केलं होतं, त्याच रक्तात त्याचेच वंशज म्हणून, त्यांचाच वारसा म्हणून पंकजाताई या बहुजन चळवळीचं या ठिकाणी नेतृत्व करतायत आणि वेळ प्रसंगी त्या बंडखोरपण वागतायत. अशा पद्धतीचं राजकारण आहे. या ठिकाणी पंकजाताईंनी नेहमीप्रमाणे आपल्या हजारो उपस्थित झालेल्या बांधवांना संपर्क साधला आणि संपर्क साधत असताना पंकजाताईंनी आपली भूमिका रोखठोकपणे या ठिकाणी व्यक्त केली आणि जे मुंडे साहेबांचे उद्गार होते,
रुकणार नाही, थकणार नाही आणि कोणापुढे झुकणार नाही, तेच वक्तव्य पुन्हा एकदा पंकजाताई मुंडे यांनी परळी या ठिकाणी केलेलं आहे. आणि यामुळे सगळ्यांच्या नजरा पंकजाताईंकडे लागल्या. याच वेळेस बोलताना त्यांनी पुन्हा एक सांगितलं की माझा निर्णय झालेला आहे, माझ्या निर्णयावर मी ठाम असते, परंतु महाराष्ट्रामध्ये मी बोलत असताना माझं वक्तव्य वेगवेगळ्या पद्धतीनं घेतलं जातं, परंतु मी जरी बोलत असले तरी माझं वक्तव्य ज्याला लागायचं त्याला 100% लागतं, असं सुद्धा त्यांनी या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं. आज त्यांच्याविषयी बोलत असताना त्यांनी सांगितलं की मी पराभूत झाले. आज याला 4 वर्ष होऊन गेले. या 4 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये डझन 2 डझन आमदार झाले, खासदार झाले, परंतु कदाचित माझ्यामध्ये ती पात्रता नसेल म्हणून मी विधान परिषदेवर आमदार होऊ शकली नाही. हे जरी असलं तरी मी आता महाराष्ट्रामध्ये मला नेता मिळावा असा एकही नेता महाराष्ट्रात नाही, परंतु दिल्लीमध्ये मात्र मला अमित शहा यांच्या रूपाने नेता मिळाला आहे. मी त्यांची वेळ मागितलेली आहे, मी त्यांची भेट घेणार आहे आणि त्यांना थेट विचारणार आहे की शहासाहेब, तुम्ही माझ्या बाबतीत काय निर्णय घेतला आहे ते एकदा स्पष्टपणे सांगा. त्याच्यानंतर मला माझ्या मित्रपरिवाराला, माझ्या कार्यकर्त्यांना आणि माझ्या चाहत्यांना मला सांगता येईल असं ठामपणे त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजेच याचा अर्थ असा की पंकजाताई मुंडे या लवकरच दिल्लीमध्ये जाऊन अमित शहा यांची भेट घेणार आहेत आणि स्वतःबद्दल भारतीय जनता पार्टीकडून एक प्रकारचा विश्वास त्या ठिकाणी व्यक्त होतोय का हे त्या पाहणार आहेत. आणि याही पुढे त्यांनी जाऊन सांगितलं की अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर त्यांच्यासोबत जी चर्चा होईल त्यानंतर पुन्हा एकदा अशाच पद्धतीचा कार्यक्रम आणि त्या कार्यक्रमामध्ये काय झालं हे मी स्पष्टपणे सांगेल असे त्यांनी या ठिकाणी म्हटलं. यावेळी कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी दिली. पंकजाताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, या पद्धतीच्या घोषणा तर दिल्याच, परंतु त्या ठिकाणी मुंडे साहेबांच्या आणि पंकजाताईंना मानणारा कार्यकर्ता आक्रमक होऊन उठला आणि पंकजाताई तुम्ही बाहेर पडा, स्वतःचा पक्ष स्थापन करा, तन मन धन आणि रक्त तुमच्यासाठी आम्ही देऊ, अशा पद्धतीची भावना त्या ठिकाणी व्यक्त करून आम्ही सुद्धा पंकजाताईंवर अन्याय होत असल्यामुळं संतापलेले आहोत, हेच त्या कार्यकर्त्यानं या कार्यक्रमामध्ये दाखवून दिलेलं आहे. मित्रांनो, ही सगळी परिस्थिती सांगण्यामागचं कारण एकच आहे की पंकजाताई मुंडे यांची महाराष्ट्रातल्या प्रत्येक मतदारसंघामध्ये वैयक्तिक एक ताकद आहे. जी मुंडे साहेबांना जो वर्ग मानत होता तोच वर्ग पंकजाताईंना मानतो. किंबहुना पंकजाताईंनी त्या वर्गामध्ये आणखी काही मित्र, आणखी काही कार्यकर्ते आणि आपल्या विचाराची लोक ही जोडलेली आहेत, हे नाकारून चालणार नाही. पंकजाताईंचा पराभव 4 वर्षापूर्वी झाला हे मान्य आहे, परंतु दुसऱ्या मतदारसंघामध्ये कोणता उमेदवार निवडून आणायचा आणि कोणता उमेदवार पराभूत करायचा एवढी ताकद मात्र पंकजाताई मुंडे यांच्यामध्ये आहे आणि म्हणूनच त्यांना मास लीडर म्हटलं जातं. म्हणून यदा कदाचित जी सगळ्यांना शंका आहे, भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना, नेत्यांना पण शंका आहे, जर उद्या पंकजाताईंवर अन्याय तर झालेला आहेच हे सगळ्या पक्षाचे नेते मानतात आणि भाजपचे नेते सुद्धा मानतात, मग त्यांच्यावर अन्याय झाला आहे, त्यांनी सहनशीलता ठेवलेली आहे, पण ही सहनशीलता जर तुटली आणि पंकजाताईंनी उद्या जर बंड केलाच तर पंकजाताईंचा बंड हा भाजपला परवडणार आहे का, हा खरा महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण पंकजाताईंनी आपल्या पक्षात यावं यासाठी एकीकडे शिवसेना उद्धव ठाकरे गट हा प्रयत्नशील आहेच, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस हाही प्रयत्नशील आहे. आणि विशेषतः गोपीनाथ मुंडे साहेब हे ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीमध्ये नाराज झाले होते तेव्हा मात्र त्यांनी काँग्रेसमध्ये यावं यासाठी काँग्रेसच्या नेत्यानं त्यांना गळ घातली होती, हीही आपल्याला नाकारून चालणार नाही. म्हणजेच पंकजाताई मुंडे यांना सगळ्या पक्षांचे पर्याय खुले आहेत आणि विशेषतः ज्याही पक्षात त्यांचा प्रवेश होईल त्या ठिकाणी त्यांना मानाचं स्थान मिळेल, हेही आपल्याला नाकारणं शक्य नाही, कारण ही सत्य आहे. अशा स्थितीमध्ये एकतर एकनाथ शिंदे गट शिवसेनेचा हा महाराष्ट्रामध्ये भाजपसोबत गेलेला आहे, त्याचसोबत शिवसेना उद्धव ठाकरे गट हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत महाआघाडी करून बसलेला आहे. अशा स्थितीमध्ये प्रकाश आंबेडकर यांची वंचित आघाडी ही उद्धव ठाकरेंसोबत जुटल्या गेलेली आहे. अशा ठिकाणी पंकजाताई मुंडे यांची जर नाराजी झाली आणि त्यांनी जर उद्या भाजपमध्ये बंडखोरी केली तर त्यांच्यासोबत भाजपचे किती आजी आणि माजी आमदार जातील आणि त्या कोणत्या पक्षात जातील,
जर त्या पक्षात गेल्या तर निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये भारतीय जनता पार्टीला मोठा धक्का बसेल, हे राजकीय तज्ज्ञसुद्धा विश्लेषकसुद्धा स्पष्टपणे सांगतात आणि मला वाटत नाही की हे सांगण्यासाठी कोणत्या भविष्यकाराची गरज आहे. ही मित्रांनो ही सत्य परिस्थिती आहे आणि म्हणून आज मी विषय आपल्यासमोर घेऊन आलो होतो की पंकजाताई मुंडेंना नाराज करून आणि त्यांची सहनशीलतेचा अंत होईपर्यंत त्यांच्यावर अन्याय होतोय ही भूमिका समाजापर्यंत, मतदारापर्यंत आणि मुंडे परिवाराच्या चाहत्यांपर्यंत पोहोचत असताना ही किती दिवस अशा पद्धतीने ठेवायची याचा विचार भाजप कधी करेल का? आणि जर केला नाही तर यातून उद्या परिस्थिती निर्माण होऊ शकते. पंकजाताई मुंडे या भारतीय जनता पार्टीमध्ये एकतर बंडखोरी करू शकतात किंवा स्वतःच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा नव्यानं भारतीय जनता पार्टीला नवी उमेद देऊ शकतात. एवढी ताकद त्यांची आहे, हे नाकारून चालणार नाही. प्रश्न हा आहे की पंकजाताई मुंडेंनी यापूर्वीसुद्धा अशा पद्धतीचे वक्तव्य केलेले आहेत. त्यांचा संभ्रम त्या ठिकाणी दिसलेला आहे. त्यांच्या मनामध्ये चाललेली खतखत ही सुद्धा दिसून आलेली आहे. परंतु किती वेळा हे पंकजाताई या पद्धतीचं स्टेटमेंट करतील? कधी त्या या स्टेटमेंट केल्याप्रमाणे आपल्या लोकांच्या आणि चाहत्यांच्या मनाचा विचार करून वेगळी भूमिका घेतील का? आणि पंकजाताईंनी वेगळी भूमिका जर घेतली तर महाराष्ट्राचं चित्र काय असेल याबद्दल आपल्याला काय वाटतं हा प्रश्न मी आपल्यावर सोडून देतो. आजचा हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा वाटला म्हणून मी आपल्यासोबत शेअर केला. हा मुद्दा आपल्याला कसा वाटला, ही भूमिका आणि पंकजाताईंचं येणाऱ्या काळातलं राजकीय स्थिती काय असेल याबद्दल आपणही विचार करावा. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक आणि कॉमेंट्स अवश्य करा आणि अशाच पद्धतीच्या वेगवेगळ्या घटना आणि आपलं मत आपल्याला ऐकायचं असेल तर DS न्यूज चॅनलला आपण सबस्क्राईब करा आणि सतत एकमेकांच्या आपण संपर्कात राहू. आज इथेच थांबतो. पुन्हा नवा विषय घेऊन मी आपल्यासमोर येईल. तोपर्यंत